थोड्याच दिवसात जयंत पाटील भाजपात येतील. आमदार सदाभाऊ खोतांचं विधान. तर 10 पक्ष बदलून हा बाबा तिकडे गेलाय आणि मला म्हणतोय भाजपमध्ये जाणार. जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये जुंपली. आता काटा उलटा फिरायला लागलाय. जास्त दिवस ते तिकडे बसणार नाही. थोड्या दिवसात ते भाजपात येतील असं विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या बाबतीत केलं होतं. यावर जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. 10 पक्ष बदलून हा बाबा तिकडे गेलाय. मला म्हणतोय भाजपमध्ये जाणार. आता काटा उलटा फिरायला लागलाय. जास्त दिवस ते तिकडे बसणार नाहीत. थोड्या दिवसात ते भाजपात येतील असं विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या बाबतीत केलं आहे. भाजपाने त्यांना घ्यायचं की नाही ते बघावे, कारण सत्तेविना ते बाळ जगू शकत नाही. कधी उडी मारायचं ते बघायला लागलेलं आहे, असा टोला देखील जयंत पाटलांचं नाव न घेता सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. सांगलीच्या वाळवा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेना महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. तर 10 पक्ष बदलून हा बाबा तिकडे गेला आणि मला म्हणतोय भाजपमध्ये जाणार. जयंत पाटील यांची सदाभाऊ खोत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. ते वाळवा येथील जाहीर सभेत बोलत होते. खरं म्हणजे इथं सभा झाली, कोणीतरी बोललं की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार. आता 10 पक्ष बदलून ह्यो बाबा तिकडे गेलाय. तो आता मला म्हणतो भाजपमध्ये जाणार. भाजपलाही माहिती आहे की ह्यो कुणाचाच नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं या महाविकास आघाडीला देत आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर हुतात्मा संकुल उभा राहिलं नसतं, नागनाथ अण्णांनी जर हा साखर कारखाना उभा केला नसता, तर या भागातल्या शेतकऱ्याचा ऊस गाळला नसता, तर या भागातल्या शेतकऱ्याला गाळलं गेलं असतं. हे कदापि आपण विसरून चालणार नाही. कारण समोर जे राष्ट्रवादी मत मागायला येते ते 20 वर्ष मंत्री होते. तुम्हाला आठवण करून देतो, वाळवा शिरगावचा पूल 20 वर्षामध्ये का केलं नाही? 20 वर्ष मंत्री होते. या 20 वर्षामध्ये या परिसरातले पाणंद रस्ते का केले नाही? या परिसरातल्या पाणी योजना का केल्या नाही? कारण त्यांना विकास करायचा नाही, तर त्यांना जनता ही गरिबीमध्ये राहिली पाहिजे आणि गुलाम म्हणून आपल्या समोर आली पाहिजे ही भावना ठेवून 20 वर्ष काम केलं. पण भावांनो, तुम्हाला मी सांगतो की आता काट उलट फिरायला लागलं. ते लय दिवस तिकडे बसणार नाही. थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील. त्यांना बघा तुम्ही घ्यायचं का नाही घ्यायचं, कारण ते सत्तेविना बाळ जगू शकत नाही. ते वाट बघायला लागले उडी कवा मारायची. कारण त्यांनी समाजासाठी काय केलं नाही, समाजाला काही दिलं नाही. अरे क्रांतिसिंह नाना पाटलांची सेवा या वाळव्याच्या मातीमध्ये नागनाथांना नाईकोडे यांनी केलेली होती आणि त्या क्रांतिसिंहाचं भव्य दिव्य स्मारक उभं राहावं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.